मी अरुण खोडके. शिवचिंतन. शिवपूर्व कालामध्ये महाराष्ट्राचे तुकडे झाले होते. निजामशाह, आदिलशाह, पोर्तुगीज, सिद्दी, गोळकोंड्याचा कुतुबशाह यांनी जणू महाराष्ट्र आपापसात वाटूनच घेतला होता आणि महाराष्ट्राची स्थिती विलक्षण दयनीय झाली होती. महाराष्ट्राला सन्मानाने जगणे अशक्य होऊन बसले होते. महाराष्ट्रातील गोरगरीब रहित यांना कोणतेही राजकीय अधिकार उरले नव्हते. त्यामध्येच धार्मिक अत्याचारांची भर पडली होती. अशा स्थितीत महाराष्ट्रामध्ये विचार मंथनाला प्रारंभ झाला. राजकीय तत्त्वज्ञाचा उदय होणे साहजिकच होते. त्यामध्ये सर्वात मोठी भर पडली ती मोंगलशाही आल्यानंतर आणि सारे राजकीय तत्त्वज्ञान मराठी मुलकातील एकवटले आणि महाराष्ट्र धर्म हा नवीन संज्ञा त्यावेळेला उदयास आली. जोपर्यंत आपण आपले राष्ट्र निर्माण करीत नाही तोपर्यंत आपल्याला सन्मानाने जगता येत नाही, अशी कल्पना त्यामध्ये समाविष्ट झाली होती. ही कल्पना अंमलात आणण्याकरता एका विचारानं भरलेले अनेक गोरगरीब रयतेतील लोक एकत्रित आले. अशा प्रकारची वैचारिक जागृती 16व्या शतकात खऱ्या अर्थाने केली ती संत मंडळींनी. अशा जागृत लोकांचे नेतृत्व करण्याचे थोर कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आणि महाराष्ट्र धर्माचे खऱ्या अर्थाने स्वराज्य धर्मामध्ये रूपांतर केले. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.